नवी मुंबईतला पुनर्विकास म्हणजे 30 वर्षापेक्षा जुन्या असलेल्या इमारती किंवा धोकादायक असलेल्या इमारती यांच्या जर सोसायटी किंवा असोसिएशनची संख्या जर बघितली तर ती 2000च्या वर आहे. म्हणजे हे पर्सेंटेज किती आहे? हार्डली 1% आहे. हा 4 वर्षाचा प्रवास आहे. मग आता ह्याच्यामध्ये अजून ह्याचा स्पीड वाढला पाहिजे का? तर नक्कीच वाढला पाहिजे. तर याच्यातनं अडचणी काय आहेत बेसिकली की 2 टप्प्यामध्ये आपल्याला याची विभागणी करावी लागेल. एक आहे की सोसायट्यांच्या स्तरावरची पुनर्विकासाची प्रक्रिया आणि दुसरा आहे की त्यांनी निर्णय घेतल्यानंतर वेगवेगळ्या प्राधिकरणांच्याकडून ज्या परवानग्या आणायच्या त्याला लागणारा वेळ. हा जो प्रवास आहे हे थोडा लेंगदी आहे, थोडा वेडावाकडा आहे. तो अधिक सुलभ सुकर असा झाला पाहिजे. कारण नवी मुंबईच्या क्षेत्राचा जर आपण विचार केला तर इथं नियोजन प्राधिकरण म्हणून नवी मुंबई महापालिका आहे आणि पनवेलच्या क्षेत्रात पनवेल महापालिका आहे. याच्या व्यतिरिक्त सिडको इथं नवनगर शहर विकास प्राधिकरण म्हणून अद्यापही अस्तित्वात आहे आणि सिडकोची NOC घेतल्याशिवाय पुढं आपल्याला जाताच येत नाही. त्याच्यानंतर फायर डिपार्टमेंट आहे, शासनाचा पर्यावरण विभाग आहे. तर या सगळ्यांच्या परवानग्याचा वेळ आहे तो कुठंतरी कमी करता येईल का याच्यावर पहिल्यांदा विचार झाला पाहिजे.